आम्हाला सूचना वारंवार दिल्या जात आहेत। एका बाजूला टीम आहे उतेकर वानवली, स्वतः आयोजक आहेत या स्पर्धेचे आणि ती टीम मैदानाच्या आतमध्ये क्वार्टर फायनलचा सामना खेळते। दुसऱ्या बाजूला अहिर ब संघ आहे। दुपारपासून या संघाने मोठमोठ्या संघांना पराभूत करून इथेपर्यंत प्रवास केला आहे, त्यामुळे हा संघ देखील चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि दोन्ही संघांच्या माध्यमातून काटेकी टक्कर, कडवी झुंज, तुंबळ युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल। अहिर ब विरुद्ध वानवली उतेकर असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय। बॅटिंगसाठी जोडी मार्गस्थ झाले अहिर ब टीमची आकाश काळे स्ट्राईक एंडवरती, नॉन स्ट्राईक एंडवरती शंकर सकपाळ शाकी ही आक्रमक जोडी मैदानाच्या आतमध्ये अहिर ब टीमची मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, परंतु या जोडीला थांबवण्यासाठी वानवली उतेकर टीमचा लीडरचा गोलंदाज प्रशांत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती उभा आहे। पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन 3 षटकांचा हा सामना आहे। पहिलाच बॉल बॅकफुटला गेलेत, कट केलाय, चेंडू गोशांकित क्षेत्रामध्ये निघून चाललाय। अवघी एकच धाव पहिल्या बॉलच्या पाठीमागे मिळालेले आहे आणि डावाचा श्री गणेशा आकाश काळेने केलाय। एका धावेने आपलं स्वतःचं खातं देखील ओपन केलंय आणि टीमचं अकाउंट ओपन करत असताना एक धाव स्कोर कार्डवरती ॲड झाली। पुढचा बॉल सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑन रिजन मध्ये, बॅकअपला देखील क्षेत्ररक्षक येतील आणि आणखीन एक धाव स्कोर कार्डवरती ॲड केली जाते। 2 बॉलच्या पाठीमागे 2 धावा धावफलकावरती लागलेले आहेत। स्पर्धा तुम्ही पाहताय श्री उतेश्वर चषक 2026 पर्व क्रमांक 3 अंतिमचा दिवस। ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचले। 2 धावा स्कोर कार्डवरती लागलेल्या आहेत 2 बॉलच्या पाठीमागे। पुढचा बॉल ओव्हर द विकेटने खोलात टाकलेला बॉल खोदून काढला। क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑन रिजन मध्ये, 30 सर्कलच्या आतमध्ये बॉलला स्टॉप केलं, अडवलं, एक सिंगल धाव प्राप्त झाले। आतापर्यंत प्रशांतने चांगली गोलंदाजी केली। पॉवर प्लेच्या षटकामध्ये आकाश काळेला आणि शंकर सकपाळ शाकी यांना हात खोलू दिलेले नाही आहेत, बांधून ठेवलंय, झगडून ठेवलंय, त्यांच्या पायामध्ये अक्षरशः बेड्या ठोकलेत। हाई बॉल सुरेख हातालाय, पुन्हा एकदा बॉल अलाउंड दी कार्पेटच्या साइने चाललाय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक आहेत, आणखीन एक सिंगल धाव प्राप्त केले। 4 बॉलच्या पाठीमागे 4 धावा स्कोर कार्डवरती लागलेले आहेत। प्रशांत यांच्याकडे व्हेरिएशन आहे, भिन्नता आहे, बॉल वळवण्याची ताकद क्षमता त्यांच्याकडे चांगल्या प्रकारे आहे आणि आतापर्यंत दोन्ही बॅटरला थांबवलंय, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय। पुढचा बॉल बॉल क्रमांक 5 ओव्हर द विकेटने आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट्स आणि बॉलचं कनेक्शन झालं नाहीये। डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते आणि इथे डॉट बॉल आलाय। जसा डॉट बॉल आला तसा मुख्य व्यासपीठावरती जे मान्यवर आहेत, ग्रामस्थ आहेत, त्यांच्या माध्यमातून टाळ्यांचा गजर होताना पाहायला मिळाला आहे आणि आज स्वतःच्याच आयोजनाखाली वानवली उतेकर टीम चांगली खेळते। ऑन साइडला पटका वळवलाय, डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल निघून चाललाय, 1 बाउन्स, सीमा रेषा पार, 4 धावांसाठी चौकार। शेवटच्या बॉलवरती आक्रमक रूप धारण केलेत, इरादे स्पष्ट केलेत शंकर सकपाळ शाकिबने आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार। आणि सुभाष दादा उतेकर साहेब यांच्याकडून प्रशांतच्या बॉलिंग साठी 501 रुपयांचा रोख धनादेश आलेला आहे। थँक्यू सो मच दादा, आपण खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवतायत, कौतुकाची थाप देतायत, त्याबद्दल आम्ही तुमचं मनपूर्वक आभार मानतो। एका षटकाचा खेळ समाप्त झालाय, 8 धावा स्कोर कार्डवरती लागलेले आहेत, परंतु अद्यापही अहिर ब ची विकेट गेलेली नाहीये। दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसलेले आहेत। पहिल्या षटकामध्ये 8 धावा आलेत, परंतु उर्वरित 12 बॉलच्या पाठीमागे जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील, परंतु ओव्हर क्रमांक 2 मध्ये वानवली उतेकर टीमच्या माध्यमातून आकाश आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती। आकाश यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून चांगलं काम केलंय। कालच्या दिवसापासून गुणलेखकाची भूमिका त्यांनी प्रामाणिकपणे बजावलेली आहे, परंतु सध्या ते मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमच्या माध्यमातून ओव्हर क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळतात आणि पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये पाठवलाय 6 धावांसाठी, क्लासिकल स्ट्रोक आकाश काळे यांचा हा नेत्रदीपक फटका, आकाशाला गवसणी घालणारा 6 धावांसाठी पाहायला मिळालाय। आकाशने या ओव्हरची सुरुवात दमदार केले,
पहिल्याच बॉल वरती षटकार ठोकलाय आणि आपले इरादे स्पष्ट केलेत. फटका फसलाय, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, कॅच ड्रॉप. आकाश काळे यांची मोठी विकेट मिळत असताना कॅच ड्रॉप झाला. फटका फसला होता. स्क्वेअर लेग रिजन मध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये खेळाडू होते, त्यांच्या हातातून बॉल निसटलाय आणि त्यानंतर मुख्य व्यासपीठावरती सर्वांच्याच डोक्यावरती हात पाहायला मिळालाय. म्हणजे एक जीवनदान मिळालंय, पुनर्जन्म मिळालाय. आता इथून पुढं उतेकर वानवली टीमला त्या चुकीचा भुर्दंड सोसावा लागेल. फटका चांगला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत, पुन्हा एकदा कॅचची संधी, पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झालाय. परंतु फिल्डिंगचा दर्जा चांगला पाहायला मिळालाय. आपल्या टीमसाठी काही धावा त्यांनी वाचवल्या प्रशांत यांनी आणि धाव मिळाली ती अवघी एकच धाव. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले एकंदरीत 16 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. पुढचा बॉल, खोला टाकलेला बॉल, जबरदस्त खोदून काढणार. धावचीची संधी होऊ शकते परंतु थ्रो थोडासा लेट झाला आणि एक चिकी धाव, चोरटी धाव, दिवसा ढवळ्या ही धाव चोरलेली आहे. एक धाव धावफलकावरती लागले. 17 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आतापर्यंत. आकाश काळे यांनी 6 बॉल मध्ये 11 धावा बनवलेत आणि शंकर शाकिब यांनी 4 बॉल मध्ये 6 धावा बनवलेत. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. पहिल्या बॉलवरती षटकार खाल्ला, त्यानंतर लागोपाठच्या 3 बॉलवरती सिंगल धाव आले. 4 बॉल मध्ये 9 धावा खर्च केलेत आकाशने. चांगली गोलंदाजी केली. पुढचा बॉल, फुलटॉसचा बॉल, वेगळ्याच धाडणीचा पाहायला मिळालाय. लोअर फुलटॉसचा बॉल फुलटॉस बनवला आणि क्रिकेट मधील पुस्तकी फटका खेळलाय आकाश काळेने आणि त्यांच्या बॅट मधून आलाय डीप पॉइंट रिजन, सीमारेषेच्या पलीकडे चौकार. फटका खूप चांगला खेळलाय. तंत्रशुद्ध फटकेबाजी करताना पाहायला मिळेल. तंत्राचा आणि मंत्राचा वापर करून फटकेबाजी केली जाते. 21 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल 1 to go आकाश घेऊन निघालेत. खोला टाकलेला बॉल सरळ बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल निघून चाललाय. टाटा बाय बाय, हाय हाय शिट्ट्या वाजवत बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. सिक्सर. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत 27 धावा. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या परंतु दुसऱ्या षटकामध्ये आकाश उतेकरने 19 धावा खर्च केलेत. एकंदरीत 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 27 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. आता शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती आहे. शेवटच्या षटकामध्ये सागर उतेकर यांच्याकडे जबाबदारी दिलेली आहे. डावकुरे हाताचे एक प्रभावशाली गोलंदाज. पहिलाच बॉल उजव्या हाताचे गोलंदाज आहेत आणि या बॉलच्या पाठीमागे प्रत्यक्षात घडलंय काय? पंचांचा कॉल आहे वाईट +1 अशा 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड करूया. संघाची धावसंख्या 29 धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल सागर उतेकर यांना. परंतु या वेळेला पहा बॅट मधून आवाज आलाय टक, बॉल निघून चाललाय टकाटक बाउंड्री लाईनच्या बाहेर. आकाश काळे ब्रँडेड षटकार. आकाश काळे सेट ऑन फायर. काय फटका खेळलाय, उचलला, फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार आणि या षटकाराच्या साह्याने आता धावफलकाला उंचांक गाठलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 35 या धावसंख्येवरती. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. आकाश काळे चांगल्या फॉर्म मध्ये आहे, चांगल्या लय मध्ये आहे, टच मध्ये आहे. 7 बॉल मध्ये चांगल्या धावा त्यांनी बनवल्यात. यावेळेला चेंडू हवेमध्ये खेळला होता, टप्पा पडला, बॉल टर्न झाला, स्पिन झाला. एका धावेकरिता गोशांकित क्षेत्रामध्ये निघून चाललाय. गावडोशी KUCC टीमचे कॅप्टन आणि
आदर्श गावरी टीमचे कॅप्टन आपण मुख्य व्यासपीठावरती या. हा बॉल सुरेखात आलाय, लाजवाब गुडलेन स्पॉट वरती हा बॉल रिलीज केलाय. बॅट्स आणि बॉलचं कनेक्शन नाही, डॉट बॉल. अहिर एनकेसीसी टीमचे कॅप्टन आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपल्याला सन्मान चिन्ह आम्ही देणार आहोत. अहिर एनकेसीसी टीमचे कॅप्टन मुख्य व्यासपीठावरती या. कमी गतीचा बॉल, इनसाइड आउटचा फटका खेळलाय आणि त्यालाही फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कव्हर ड्राईव्ह अफलातून होता. मुंबईचा मरीन लाईव्ह आणि आकाश काळेचा कव्हर ड्राईव्ह पाहण्याची एक वेगळीच मजा असते. आणि मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक जबरदस्त फटका आलाय. 42 धावा धावफलकावरती. अहिर एनकेसीसी टीमला पण या स्पर्धेची भेटवस्तू देऊया. गणेश दादा पवार यांचे शुभ हस्ते. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव प्राप्त झालाय. विकेटचं पतन झालेलं आहे. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे तब्बल 43 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. पुनर्श एकदा आम्ही दोन्ही कॅप्टनचं लक्ष वेधतोय. आदर्श गावरी टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. गावडोशी KUCC टीमचे कॅप्टन प्लीज आपण मुख्य व्यासपीठावरती या. वाईट बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती ऍड केली जाते. 44 धावा. अजूनही शेवटचा बॉल प्रगतीपथावरती आहे. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. टार्गेट सेट करणारा हा बॉल सागर उत्तेकर घेऊन निघालेत ओव्हर द विकेटने. आणि शेवटच्या बॉल वरती फटका आहे दमदार, रीच मध्ये आला आणि त्याला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी या षटकाराने 50 धावा अहिर बट टीमच्या स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. आणि आता 51 धावांचं लक्ष असेल. वानवली उतेकर टीम समोर येणारे बॉल आहेत. 18 बॉल 51 धावांची आवश्यकता. चला आपण इथे चिठ्ठ्या उडवत आहोत. लकी ड्रॉ. एका चिठ्ठीमध्ये नाव लिहिलेलं असेल गावडोशी KUCC, दुसऱ्या चिठ्ठीमध्ये नाव लिहिलेलं असेल आदर्श घावरे आणि तिसऱ्या चिठ्ठीमध्ये नाव लिहिलेलं असेल विजेता संघ. चिठ्ठी आपण उडवत आहोत. लकी ड्रॉ. अहिर बट टीमचा एक कॅप्टन प्रतिनिधी पाठवा. अहिर बट टीमचा प्रतिनिधी आपण पाठवा एक. लकी ड्रॉ आम्ही करत आहोत. कोणत्या संघाला बाय मिळाली जाईल आणि कोणता संघ फायनल मध्ये पोहोचेल याच्यासाठी लकी ड्रॉ केले जातात. 3 चिठ्ठ्या आहेत. एका चिठ्ठीमध्ये गावडोशी KUCC नाव, दुसऱ्या चिठ्ठीमध्ये आदर्श गावरी आणि तिसऱ्या चिठ्ठीमध्ये विजेता संघ, असे या 3 चिठ्ठ्या आहेत. परंतु फिल्डिंग लगोलग सजावून घ्या, वेळ जास्तीचा घेऊ नका. गावरी टीमचे कॅप्टन जॉईन झालेत, गावडोशीचे कॅप्टन जॉईन झालेत. दोन्ही मैदानाच्या आतमध्ये जे टीम्स खेळत आहेत त्यांचे प्रतिनिधी आपण मुख्य व्यासपीठावरती या. सलाम बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये लगोलग पाठवा, वेळ जास्तीचा घेऊ नका मित्रांनो. वानवली उतेकर टीम बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाठवा मित्रांनो, वेळ जास्तीचा घेऊ नका. आणखीन 2 सामने खेळवायचे आहेत. लकी ड्रॉ आपण करत आहोत. 3 चिठ्ठ्या उडवल्या जातील. लकी ड्रॉ. एका चिठ्ठीमध्ये गावडोशीचं नाव आहे, दुसऱ्या चिठ्ठीमध्ये घावरीचं नाव आहे आणि तिसऱ्या चिठ्ठीमध्ये विजेता आहे. आणि अशोक दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण एक चिठ्ठी उचलणार आहोत. जी चिठ्ठी हातामध्ये येईल त्या संघाला बाय मिळेल, तो संघ फायनल मध्ये प्रवेश करेल. आणि 2 चिठ्ठ्या खाली राहतील त्याच्यामध्ये सेमीफायनलचा सामना खेळवला जाईल, याची नोंद घ्यावी. एकच चिठ्ठी अशोकदादा पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते उचलले जाते. लकी चॅम्प कोण असेल, फायनल मध्ये धडक कोण मारेल, लकी ड्रॉ आणि नशीबवान आहे त्या संघाचं नाव आहे
गावडोशी KUCC संघ फायनल मध्ये प्रवेश करतोय. अभिनंदन. यानंतरची मॅच होईल विजेता संघ विरुद्ध आदर्श घावरी असा सामना होईल. सेमीफायनलचा सामना. थँक्यू सो मच गावडोशी KUCC टीम, आपलं अभिनंदन. फायनल मध्ये तुम्ही धडक मारले, परंतु आता आदर्श घावरी संघ देखील वाट पाहत असेल की हा सामना मैदानाच्या आतमध्ये जो चालू आहे त्याच्यामध्ये कोण बाजी मारणार आणि कोणता संघ सेमीफायनल मध्ये आमच्या समवेत 2 हात करणार, त्याची देखील आता उत्सुकता लागलेली असेल आदर्श घावरी टीमला. अठरा बॉल मध्ये 51 धावांचं लक्ष आहे. स्पर्धा तुम्ही पाहताय श्री उत्तेश्वर क्रिकेट क्लब वानवली उत्तेकर आयोजित श्री उत्तेश्वर चषक 2026 चा थरार तुम्ही पाहताय. अंतिम दिवस आहे. अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा येऊन पोहोचले. मैदानाच्या आतमध्ये मॅच रंगलेली आहे. 18 बॉल मध्ये 51 धावांची गरज आहे वानवली उत्तेकर टीमला आणि 51 धावांची चिरपाड करण्यासाठी वानवली उत्तेकर टीमची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्ट्राईक एंडला सागर कदम, नॉन स्ट्राईक एंड वरती अमित पवार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. परंतु या जोडीला थांबवण्यासाठी गोलंदाज आकाश काळे ज्यांनी बॅटिंग चांगली केले. आता बॉल त्याच्या हातामध्ये आहे. बॉलिंग कशा प्रकारे करेल. पहिलाच बॉल फुल टॉसचा बॉल ऑन साइडला वळवलाय. गॅप मधून चेंडू निघून चाललाय सीमारशीच्या पलीकडे. धावा किती मिळणार, परंतु पहा त्या ठिकाणी बॉल देखील स्टॉप केलाय आणि पहिल्या बॉल वरती 2 धावा आलेल्या आहेत. दुसऱ्या डावाचा श्री गणेशा झालेला आहे. सागर कदमने संघाचं खातं अकाउंट ओपन केलंय 2 धाव्याने. आता 2 धाव्याने चालू झालेली गाडी 51 धाव्यांवरती जाऊन थांबवायची आहे म्हटल्यानंतर एक चांगली पार्टनरशिप, चांगली साझेदारी करावी लागेल. हा बॉल सोडून दिलाय. लेग कटरचा मारा. टप्पा पडल्यानंतर बॉल टर्न करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल सरळ निघून चाललाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. वाईट बॉलची सांगता. 3 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. 51चं प्रत्युत्तर द्यायचं आहे म्हटल्यानंतर चांगली बॅटिंग करावी लागेल. हो हा बॉल सुरेखात आलाय. ऑफ स्टंप वरती हा बॉल पिचिंग केला होता. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न फसला. फलंदाज सागर कदम यांना या बॉलनं बेट केलं. चेंडू विकेट किपर यांच्या हातामध्ये विसवला. डॉट बॉलची सांगता. 1 धाव आलेली आहे. 4 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. चेंडू हवेमध्ये खेळलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. कॅच ड्रॉप. पहिल्या डावामध्ये आकाश काळेला अशाच प्रकारचं जीवनदान स्क्वेअर लेग रिजन मध्येच मिळालं होतं आणि याही वेळेला सागर कदमला देखील दुसऱ्या डावामध्ये जीवनदान स्क्वेअर लेग रिजनच्या क्षेत्ररक्षकाच्याच माध्यमातून मिळालं होतं. म्हणजे आता या दुसऱ्या डावामध्ये सागर कदम पहिल्या डावामध्ये आकाश काळेने जी बॅटिंग केली होती तशाच प्रकारची बॅटिंग करेल का. एक जीवनदान त्यांना मिळालेलं आहे. त्या जीवनदानाचा फायदा तो उचलेल का. या सर्व गोष्टी आहेत, परंतु आपण प्रत्यक्षात पाहूया. 5 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. आडव्या बॅटचा हा टोला बॅटच्या मधोमध घेऊन चेंडूला पाठवलाय आउट ऑफ द पार्क. मॅक्झिमम ग्लोरियस षटकार मिस्टर अमित पवारच्या बॅट मधून. पवारने आता पॉवर दाखवायला सुरुवात केली. आखू टप्प्याचा बॉल लॉप केला, लपेटला, शॉर्टम पूल अँड सक्सेसफुल. बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं. या बॉलला अमित पवारचा हा तडाखा अप्रतिम. 11 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. अशाच प्रकारची बॅटिंग करावी लागेल. आकाश काळे यांच्यावरती हल्ला बॉल चढवायला सुरुवात केली अमित पवारने. हा बॉल चांगला टाकलाय. ऑफ स्टंप वरती बॉल पिचिंग केला होता. थोडासा पुढे ठेवला, वेग दिला, वेगावरती स्वार झाले आणि फलंदाजाला बीट करून चेंडू विकेट किपर यांच्या हातामध्ये विसवला. डॉट बॉलची सांगता. कमबॅक करून देणारा आणि आत्मविश्वास वाढवणारा हा बॉल होता. फटका चांगला आहे. बॅकफुटला गेले, पंच केले. अलाउन दी कार्पेटच्या सायने चेंडू निघून चाललाय. जमिनीला गुदगुल्या करत सीमा रेषा चिरतोय तलवारीच्या धारेने. चौकार. बॅकफुटला गेले, पंच केला. गॅप सिलेक्शन खूप चांगलं होतं. जागा बनवली, रूम बनवली आणि गॅप मधून चेंडूला पाठवलाय.
वायडिश एक्स्ट्रा कव्हर रिजन सीमारशीच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. 15 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. आता इथून पुढे येणारे बॉल 12 आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत 36 धावा. 15 ची सरासरी ठेवलेली आहे, परंतु प्रति ओव्हरच्या पाठीमागे 18 धावांची सरासरी वानवली उतेकर टीमला ठेवायची आहेत. परंतु पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 15 धावा आलेत. जी सरासरी होती ना रिक्वायर रन रेटची, ती सरासरी आता थोडीशी वाढलेली आहे वानवली उतेकर टीमसाठी. आता प्रति ओव्हरच्या पाठीमागे 18 धावा बनवाव्या लागतील. एका षटका पाठीमागे तुम्हाला 6 बॉल मिळतात. 6 बॉलमध्ये कमीत कमी 3 षटकार देखील ठोकावेच लागतील. त्यावेळेला रन रेटची सरासरी मी म्हणेन कव्हर होईल. ओव्हर क्रमांक 2 ला होईल सुरुवात. ओव्हर क्रमांक 2 मध्ये प्रदीप संगपाळ गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेत. 12 बॉल 36 ची गरज आहे मॅच मध्ये. स्ट्राईक एंडला सागर कदम आहेत, ज्यांनी चांगली बॅटिंग केले. दुपारच्या 17 पासून आपल्या टीम साठी इनफॉर्म फलंदाज आहे, चांगल्या टच मध्ये आहे. आकुट टप्प्याचा बॉल लॉब केलाय. क्षेत्ररक्षक आहेत शंकर शाकी. एक टप्पा बॉलला कॅरी केलं, हातामध्ये बॉल ठेवला, तोपर्यंत एकच धाव मिळाले. 16 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. आता 11 बॉल 35 धावांची आवश्यकता. हे षटक निर्णायक असेल. या षटकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धावा आल्या तर मॅच बनू शकेल वानवली उतेकर टीमसाठी. परंतु या षटकामध्ये धावा कमी आल्या, एखादी दुसरी विकेट आली तर या मॅचची पकड मजबूत होईल अहिर ब टीमसाठी. चला थोडीशी घाई करा विनंती असेल. बॉल क्रमांक 2 प्रदीप संगपाळ ओव्हर द विकेटने मारा करतायत. पहिला बॉल त्यांनी चांगला टाकला होता, कमी गतीचा बॉल होता, हाफ ट्रॅकर ठेवला होता, परंतु त्याच्यावरती मोठा फटका खेळू शकले नाहीत. परंतु आता स्ट्राईक एंडवरती डावकुरे हाताचे फलंदाज अमित पवार, ज्यांच्या बॅटमधून एक षटकार आलाय, तो अमित पवार स्ट्राईक एंडवरती. आकुट टप्प्याचा बॉल लॉब केलाय. डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी आलाय तो षटकार. काय फटका खेळला. आकुट टप्प्याचा बॉल ऑन साईडला वळवला. फटक्यामध्ये ताकद, वजन, नजाकत सर्व काही गोष्टी पाहायला मिळाल्या. मनगटातील ताकद बाहेर काढली आणि अमित पवारच्या बॅटमधून पॉवरफुल स्ट्रोक आलाय षटकारांसाठी. समीकरण आता हळूसं सोपं बनतंय. येणारे बॉल आहेत 10. 10 बॉल मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत 29 धावा. 10 बॉल 29 धावांची आवश्यकता आहे. डावकुरे हाताच्या फलंदाजांना मात्र मी म्हणेन एक बेनिफिट आहे. अर्थातच हवा आहे ना त्याच साईडला वाहते. जिकडे अमित पवारची बॅट बोलते ना त्याच झोनमध्ये हवा देखील वेगाने वाहते, म्हणजे एक बेनिफिट आहे. हा बॉल सोडून दिलाय. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचांचा कॉल आहे. वाईड बॉल. एक सिंगल धाव मिळते. धावा कशा काही ना धावा येणं गरजेचं आहे. अतिरिक्त बॉलने धावा येऊ द्या किंवा मोठे फटके येऊ द्या, धावा येणं गरजेचं आहे. आता 10 बॉल 28 ची गरज. हाही बॉल सोडून दिलाय. पाठीमागचा बॉल लेग स्टंप वरती ठेवला होता, परंतु हा बॉल ऑफ स्टंप वरती ठेवलाय. तो देखील बॉल खराब आलाय. दिशा खराब आहे. टप्पा चांगला आहे, परंतु दिशाहीन गोलंदाजी केली जाते. लागोपाठचे 2 बॉल खराब टाकलेत. 2 धावा ऍड झालेत धावपलकावरती. हाई बॉल सोडून दिलाय. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवलेला बॉल. लागोपाठचे 3 बॉल नकारात्मक आलेले आहेत. कुठेतरी आता ना दसरा ना दिवाळी बोनस मिळतोय वानवली उतेकर टीमला, कारण लागोपाठचे 3 बॉल हे खराब आलेले आहेत. 10 बॉल मध्ये 26 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंड वरती अमित आहे. 4 बॉल मध्ये 16 धावा गोळा केलेल्या आहेत त्यांनी. संध्याकाळच्या सत्रामध्ये एक चांगली बॅटिंग ते करतायत. परफॉर्मन्स चांगला दाखवलाय त्यांनी. आकुट टप्प्याचा बॉल खेचून मारलाय, फेकून दिलाय वावराच्या बाहेर, बांधाच्या पलीकडे. 6 धावांसाठी अमित पवारचा हा टोला
जबरदस्त पाहायला मिळालाय. आकाशाला गवस निघालत बॉल निघून चाललाय डीप मिड विकेट रीजन सीमारशीच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. आता समीकरण बदललं. येणारे बॉल 9 बॉल मध्ये बनवायचे आहेत 20 धावा. आता प्रेशर दडपण अहिर ब टीम वरती आलेला आहे कारण अमित पवारची बॅट मैदानाच्या आतमध्ये पॉवरफुल चालले. पवारची हवा आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 9 बॉल 20 धावांची आवश्यकता. असं म्हटलं जातं ना, मंजिल मिले ना मिले ये तो मुकंदर की बात है, हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. जिंदगी जख्मों से भरी हुई है. फिलहाल मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल. 9 बॉल 20 धावांची आवश्यकता आहे. मॅच बनवले अमित पवारने. काय बॅटिंग त्यांनी केले. 5 बॉल मध्ये 22 धावा त्यांनी बनवलेत. आणखीन एक मोठा फटका. आकाशाला गवस निघालत असताना बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. गोलंदाजाला सळो की पळो करून सोडलेला आहे अमित पवारने. पवारची पॉवरफुल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. मॅच होती कुठे, मॅच आले कुठे. त्याने सांगितलंय वाडा कोणाचाही असू द्या, राडा माझ्याच नावाचा होणार. आज स्वतःच आयोजन आहे आणि स्वतःच्याच आयोजनामध्ये अमित पवारची बॅटिंग जबरदस्त पाहायला मिळते. राकेश दादा कदम यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज आलेला आहे. अमित पवार यांच्यासाठी आता 8 बॉल 14 ची गरज. पुढचा बॉल. आणखीन एक मोठा फटका, परंतु फटका फसलाय. कॅचची संधी आणि यावेळेला पहा कॅच ड्रॉप झालाय. 2 धावा पूर्ण झालेत. आता मॅच येऊन ठेपले. येणारे बॉल 7 धावा बनवायच्या आहेत. 12 7-12चं हे समीकरण कोणाच्या नावावरती लिहिलं जाणार. 7-12 म्हटलं की अनेकांच्या जीवनामध्ये विक्री खरेदी जे शेती असते किंवा घर असेल दुकान असेल 7-12 हा लागतो. आणि आता 7-12 कोणाच्या नावावरती लिहिला जाणार. हा 7-12 आणि हा 7-12चं समीकरण आहे. 7 बॉल मध्ये फक्त 2 बाहेर फेकायचे आहेत असं आमचा गुणलेखक देखील सांगतोय. आणि इथे पहा टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला. 1 धाव पूर्ण केले परंतु एकच धाव मिळाले. आता येणारे बॉल 6 बॉल मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत 11 धावा. परंतु स्ट्राइक स्वतः अमित पवारने आपल्याकडेच ठेवले. अहिर ब टीमला अद्यापही विकेट मिळालेली नाहीये. विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल. 6 बॉल 11चा थरार आहे. ना संघर्ष ना तकलीफे, तो क्या मजा जीने में. तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीने से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते और जो कड़ी मेहनत करते हैं उनके सपने कभी अधूरे नहीं होते. 6 बॉल 11ची गरज. मैदानाच्या आतमध्ये 8 बॉल मध्ये अमित पवार खेळतोय 31 धावांवरती. बॅटिंग आवडली असेल अमित पवारची तर एकदा जोरदार टाळ्या. 6 बॉल 11चा थरार आहे परंतु अजूनही मॅच संपलेली नाहीये. 6 बॉल मध्ये 11 धावा बनवाव्याच लागतील. घाई करा विनंती करेन. 6 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. सहा बॉल 11 धावांचा बचाव करण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज तेजस आलेत. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल कमी गतीचा हा बॉल आहे. धीम्या गतीने हा बॉल टाकलेला व्हेरिएशन पाहायला मिळाला आणि पहिलाच बॉल डॉट आला. आता 5 बॉल 11 धावांचा समीकरण. खुदा के हर फैसले पे खुश रहो क्योंकि खुदा वो नहीं देता जो आपको अच्छा लगता है बल्कि खुदा वो देता है जो आपके लिए अच्छा होता है. आता येणारे बॉल 5 धावा बनवायचे आहेत. 11 धावा. पहिला तर बॉल डॉट आलाय परंतु अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. कमी गतीचा बॉल डॉट आलाय. व्हेरिएशन चांगला आहे. पहिला बॉल चांगला टाकलाय तेजसने. अजूनही 5 बॉल चांगले टाकायचे आहेत.
क्लोज कीपिंग करत असताना आपल्याला विकेट किपर पाहायला मिळतोय, परंतु यावेळेला फटका आहे जबरदस्त, परंतु पहा बाउंड्री लाईन जवळ शाकीने मात्र एक जबरदस्त कॅच पकडलाय आणि या मॅच मध्ये रंगत निर्माण केले. क्रिकेटचा अनुभव शंकर सकपाळ यांच्याकडे मोठा आहे आणि आज मात्र काउ कॉर्नर रिझर्व मध्ये एक जबरदस्त कुशल मोमेंट वरती कॅच पकडलाय. आता येणारे बॉल 4 बॉल मध्ये बनवायच्या आहेत विजयासाठी 11 धावा, परंतु आम्ही त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. 10 बॉल मध्ये 31 धावांची खेळी त्यांनी साकारले. 310च्या स्ट्राईक रेटने त्यांनी धावा गोळा केलेत, परंतु मॅच अजूनही जिंकलेली नाहीये उतेकर वानवली या टीमने, कारण अजूनही 4 बॉल मध्ये 11 धावा बनवायच्या आहेत. परंतु एका बाजूने तेजस मैदानाच्या आतमध्ये लढतोय, संघर्ष करतोय. पहिल्या 2 बॉल मध्ये एकही धाव त्यांनी खर्च केलेली नाही, 1 विकेट्स मिळवले. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. कोशिश करो तब तक जब तक थक ना जाओ, मेहनत करो तब तक जब तक जीत ना जाओ. मैदानाच्या आतमध्ये 4 बॉल 11चा थरार आहे. ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. आता मैदानाच्या आतमध्ये कोणता खेळाडू कोणत्या टीम साठी धावून येणार. 4 बॉल 11चं समीकरण. आतापर्यंत 2 बॉल चांगले टाकले तेजसने, परंतु नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मंगेश. फटका समोरच्या दिशेने ठेवलाय, फटक्यामध्ये आहे ताकद, वजन आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. मन में हमेशा जीत की आस होनी चाहिए. नसीब बदले ना बदले वक्त जरूर बदलता है. मैदानाच्या आतमध्ये आता पुन्हा एकदा वेळ बदलले. येणारे बॉल 3 धावा बनवायच्या आहेत 5. मुख्य व्यासपीठावरती टाळ्यांचा गजर गजर आणि शिट्ट्या देखील होत आहेत. 3 बॉल 5चा थरार मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. अभी तो टेलर आया है, पिक्चर अभी बाकी मेरे दोस्तों. 3 बॉल 5चा थरार आल्या पावली मंगेश पार्टेने मात्र आपला दमखम दाखवलाय. 3 बॉल 5ची आवश्यकता. तीन बॉल 5 धावांची आवश्यकता. फटका चांगला केला, 1 धाव पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? नाही केला जाणार. 1 धाव पूर्ण केली. आता दुसऱ्या धावेची जोखीम घेतली. काय घडलं? शेवटच्या क्षणी अखेरकार 2 धावा पूर्ण झालेत. आता समीकरण बदललं. येणारे बॉल 2 धावा बनवायच्या आहेत 3 धावा. त्याचबरोबर ज्यांचं आगमन होत आहे मुख्य व्यासपीठावरती व्यवस्थापक जाट समाज हॉल सिवुर्स नवी मुंबईचे सर्व आदरणीय श्री केशरी प्रसाद मिश्रा अंकल यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आलेल्या मान्यवरांचं पुनर्शकदा स्वागत. मोस्ट वेलकम सर. परंतु जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल 3चा थरार. मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या या मॅच साठी. शेवटपर्यंत दोन्ही संघ संघर्ष करतायत. संघर्षाने भरलेली मॅच. जितना बडा संघर्ष जीत उतनी शानदार होते. 2 बॉल 3चा थरार. कमी गतीचा बॉल क्षेत्ररक्षकच्या ठिकाणी नाहीये. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. स्कोर इज लेवल. आता 1 बॉल 1 धावेची आवश्यकता. कंपल्सरी ड्रेस आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. 1 बॉल 1 धावेची आवश्यकता. पैसा वसूल मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा. मित्रांनो, मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. कष्ट एक अशी गुरु किल्ली आहे की जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजा उघडते. आता कोणत्या टीमचा दरवाजा उघडला जाणार? टॉप 3 मध्ये जाण्याचा. 1 बॉल 1 धावेची गरज. क्षेत्ररक्षक अगदी जवळ बोलवलेत 1 धावेचा बचाव करण्यासाठी, परंतु स्ट्राईक एंडला फलंदाज आहेत मंगेश पार्टे ज्यांनी 3 बॉलच्या पाठीमागे 10 धावा बनवल्यात. हृदयाची धडधड वाढवणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगले. पैसा वसूल, हाय व्होल्टेज ड्रामा. मैदानाच्या आतमध्ये इथे कोण जिंकणार? अहिर ब की वानवली उतेकर? वानवली उतेकर की अहिर ब? फलंदाज मंगेश पार्टे की गोलंदाज तेजस? मंगेश की तेजस? तेजस की मंगेश? 1 बॉल 1 ची मॅच. हाय व्होल्टेज ड्रामा, पैसा वसूल मॅच.
एक धाव बचावासाठी क्षेत्ररक्षण जवळ बोलावलंय, परंतु किमया कोण करणार? एक धाव बनवणार मंगेश की एक धाव वाचवणार तेजस? एक बॉल एका धावेची आवश्यकता. टॉप 3 मध्ये जाणारा हा सामना आहे. कोणत्या संघाचं स्वप्न पूर्ण होणार आणि कोणत्या संघाचं स्वप्न अधुरं राहणार? एक बॉल एक ची मॅच. चला घाई करा, विनंती असेल, वेळ जास्तीचा घेऊ नका. स्ट्राइक एंड वरती मंगेश आहेत, गोलंदाज तेजस. कोण जिंकणार? अहिर बकी वानवली उतेकर? एक बॉल एक ची गरज. आणि अखेरकार इथे बॅटची लिडिंग एज लागल्यानंतर एक धाव पूर्ण झालेली आहे आणि हा सामना जिंकलाय. वानवली उतेकर टीमने संघर्षाची लढाई आणि तिथे बाजी मारली. वानवली उतेकर टीमने हार्दिक अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार अमित पवार. आज सर्व खेळाडूंनी त्याला डोक्यावरती उचलून ठेवलाय आणि खऱ्या अर्थानं अनेक वर्षांचा संघर्ष होता, तो संघर्ष आज खऱ्या अर्थानं कामयाबी आला आणि आपल्याच आयोजनाखाली वानवली उतेकर संघ देखील टॉप 3 मध्ये जाऊन पोहोचलाय. मोठमोठ्या संघांना मात्र खऱ्या अर्थानं पराभूत केलं आणि इथे पहा हा संघ टॉप 3 मध्ये जाऊन पोहोचलाय. चला टॉस साठी या. मॅच असेल सेमीफायनलची मॅच. वानवली उतेकर विपक्ष आदर्श घावरे असा सामना असेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अमित पवार यांना पण देऊया. काय बॅटिंग त्यांनी केले, 31 धावा त्यांनी बनवल्या आणि त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया. तत्पूर्वी आपण करूया टॉस दोन टीमच्या दरम्यान. चला टॉस साठी या. चला टॉस साठी या. दोन्ही टीम्सने कॅप्टनने ब्लेझर परिधान करायचं आहे. माननीय श्री केशरी प्रसाद मिश्रा अंकल यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करत आहोत. सेमीफायनलचा हा सामना आहे दोन टीमच्या दरम्यान. एका बाजूला आदर्श गावरे, चला अहिर टीमला विनंती असेल की आपला कॅप्टन पाठवा, आपल्याला सन्मान चिन्ह दिलं जाईल. उतेकर वानवली टीमचे कॅप्टन आपण या, धावत या. विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका. सेमीफायनलचा हा थरार आहे. दोन्ही संघ मी म्हणेन अनेक वर्षानंतर टॉप 3 मध्ये जाऊन पोहोचलेत. आदर्श गाव